घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला. सर्वप्रथम सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, अशा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी झुंज देणारे, मृत्यूवर विजय प्राप्त करणारे स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी शिवरायाला घडवलं, ज्यांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, अशा त्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण भारताची राज्यव्यवस्था चालते, असे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान मानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. असा भारत जिथे प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक असेल, असा भारत जिथे प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान असेल, असा भारत जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे आकाशाकडे पाहत असेल, असा भारत जिथे प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार असेल आणि प्रत्येक घरात आनंद असेल. मित्रांनो, हा केवळ कल्पनेचा भारत नाही, तो माझ्या स्वप्नातील भारत आहे. म्हणूनच आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि पूज्य गुरुजन, कैलासवासी भास्करनाथ विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व आयोजक, मी ज्योतिरादित्य विवेक जाधव येथा 9वीचा विद्यार्थी. सर्वप्रथम मी कैलासवासी भास्करनाथ विकास प्रतिष्ठान व जिल्हा परिषद शाळा गोदी यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला आपल्या भारताच्या स्वप्नातील चित्र उभे करण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मित्रांनो, काही विषय असे असतात जे फक्त बोलायचे नसतात. मित्रांनो, काही विषय असे असतात जे फक्त बोलायचे नसतात, तर ते जगायचे असतात. तर काही विषय असे पण असतात त्यांच्यावर फक्त भाषण करायचे नसते, तर त्यासाठी स्वप्ने पाहावे लागतात. अशीच मी एका स्वप्नाची गोष्ट सांगतो. माझ्या स्वप्नातील मित्रांनो, भारत केवळ एक देश नाही, भारत म्हणजे परंपरा आहे, भारत म्हणजे इतिहास आहे, भारत म्हणजे संस्कृती, भारत हा एक इतिहास बाळगणारा देश आहे. भारत ही तीच भूमी आहे जिथे प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तिमत्वांनी त्यांच्या विचारांनी या भारताच्या भूमीला दिशा दिली. भारत ही तीच भूमी आहे जिथे जगाला अहिंसेचा संदेश मिळाला. भारत ही तीच भूमी आहे जिने जगाला सत्याची शिकवण दिली. भारत ही तीच भूमी आहे जिने जगाला अहिंसेचा संदेश दिला. भारत ही तीच भूमी आहे जिने जगाला वसुदैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण विश्व हे माझे कुटुंब आहे असे सांगितले. भारताच्या संस्कृतीने आपल्याला मी सुखी राहू दे असे शिकवले नाही, तर शिकवले सर्वभूतम सुखीदवम म्हणजे सर्वजण सुखी राहू. माझ्या स्वप्नातील भारत शेतकऱ्याच्या सन्मानाचा भारत. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात शेतकरी फक्त अन्नदाता म्हणूनच गौरवला जाणार नाही, तर त्याचे जीवनही समृद्ध होईल. त्याला योग्य मोबदला मिळेल, त्याला योग्य तंत्रज्ञाने मिळतील, त्याला योग्य बाजारपेठ मिळेल. कारण ज्या देशातला शेतकरी समाधानी आहे तो देश कायमच समृद्ध होईल, याला कोणी थांबवू शकणार नाही. माझ्या स्वप्नातील भारत शिक्षणाने उज्ज्वल झालेला भारत. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तो गरीब असो वा श्रीमंत, तो गावातला असो किंवा शहरातला, ती मुलगी असो वा मुलगा, प्रत्येकाला दर्जेदार आणि मूल्याधारी शिक्षण मिळेल. मित्रांनो, शिक्षण म्हणजे फक्त गुण नाही, शिक्षण म्हणजे विचार करण्याची शक्ती, प्रश्न विचारण्याचे धैर्य, चांगला माणूस बनण्याची तयारी, सत्य स्वीकारण्याची तयारी आणि गुणपत्रिकेवरील गुण तुमच्या भविष्याची दिशा ठरवू शकतात.
पण विचार तुमचे भविष्य घडवतात. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारताचा प्रत्येक विद्यार्थी फक्त त्याचे भविष्य घडवणार नाही, तर तो या संपूर्ण भारताचे भविष्य घडवेल. तर तो या संपूर्ण भारताचे भविष्य घडवेल. माझ्या स्वप्नातील भारत विकासाचा नाही, तर माणुसकीचा भारत. मित्रांनो, आज भारत वेगाने प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहे, क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहे, कृषी क्षेत्रात प्रगती करत आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. फक्त मोठ्या इमारती बांधल्या की तो देश महान होतो का? फक्त मोठ्या इमारती बांधल्या की तो देश महान होतो का? नाही, तो तेव्हा महान होतो जेव्हा गरिबाच्या घरात शिक्षणाचा दिवा लागतो, प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार असतो, प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान असते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस माझ्याकडे माणूस म्हणून पाहतो. माझ्या स्वप्नातील भारत विविधतेत एकतेचा भारत. मित्रांनो, भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? लोकसंख्या, अर्थव्यवस्था, सेना नाही. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे विविधतेत एकता. कारण भारतात वेश अनेक आहेत, परंपरा अनेक आहेत, जाती अनेक आहेत, धर्म अनेक आहेत. पण वेश अनेक, देश एक, परंपरा अनेक, भारत एक, आणि आपण सारे भारतीय एक. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारताचा प्रत्येक नागरिक असा विचार करेल की माझी जात कोणती, माझा धर्म कोणता, माझा प्रांत कोणता, माझी परंपरा कोणती, यापेक्षा आधी मी भारतीय आहे आणि हा माझा देश भारत आहे. माझ्या स्वप्नातील भारत स्वच्छ आणि सुंदर भारत. मित्रांनो, आपण अभिमानाने म्हणतो माझा भारत देश महान, पण कधी विचार केला आहे का आपले रस्ते स्वच्छ आहेत का? आपल्या नद्या स्वच्छ आहेत का? आपण जी आता हवा घेत आहे ती स्वच्छ आहे का? आपण पर्यावरणाचे संरक्षण करतो का? पण माझ्या स्वप्नातील भारतात पर्यावरणाचे संरक्षण फक्त एक दिवसाचा नियमित कार्यक्रम नसेल, तर तो प्रत्येक नागरिकाचा नियमित संस्कार असेल. मित्रांनो, पृथ्वी ही आपल्याला मिळालेली पूर्वजांकडून संपत्ती आहे, आणि ती आपण पुढच्या पिढीकडून घेतलेली जबाबदारी. माझ्या स्वप्नातील भारत संविधानिक मूल्याचा भारत. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता हे केवळ 4 संविधानातील शब्द नसतील, तर ते प्रत्येक भारतीयाच्या आचरणात असतील, आणि प्रत्येकाला दिलेल्या त्याच्या अधिकाऱ्यांची त्यांना जाणीव असते. मित्रांनो, एकदा प्रश्न विचारून पहा की मी भारतासाठी काय केलं आणि मी भारतासाठी काय करू शकतो. माझ्या स्वप्नातील भारत भ्रष्टाचार मुक्त आणि प्रामाणिक. मित्रांनो, भ्रष्टाचार हा शब्द आपल्या समोर आला की फक्त मोठ्या कार्यालयाचा विषय आपल्याला वाटतो, पण तो तसा नाही. तो तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीकडे पाहून म्हणता की काही हरकत नाही. तो तेव्हा सुरू होतो. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात प्रामाणिकपणा कमजोरी नसून तर सामर्थ्य असेल. कामासाठी ओळख नको, योग्यता पुरेशी असेल. न्यायासाठी पैसे नको, सत्य पुरेशी असेल. आता इथे बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, उद्या जाऊन इथला एखादा विद्यार्थी डॉक्टर असू शकतो, उद्या जाऊन इथला एखादा विद्यार्थी अभिनेता असू शकतो, उद्या जाऊन इथला एखादा विद्यार्थी सैनिक असू शकतो, उद्या जाऊन इथला एखादा विद्यार्थी शिक्षक असू शकतो, आणि कदाचित उद्या जाऊन इथला एखादा विद्यार्थी भारत घडवणारा नेता देखील असू शकतो. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारत फक्त आजच्या विद्यार्थ्याच्याच हातात आहे. माझ्या स्वप्नातील भारत हा फक्त आजच्या विद्यार्थ्याच्याच हातात आहे. मित्रांनो, APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्ने ती नसतात जी आपल्याला झोपल्यावर पडतात. स्वप्ने ती नसतात जी आपल्याला झोपल्यावर पडतात. स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारताला प्रत्येक विद्यार्थी फक्त त्याचे भविष्य घडवणार नाही, तर तो या संपूर्ण भारताचे भविष्य घडवेल. आता इथे बसलेले विद्यार्थी मित्रांनो, फक्त मोठे होण्याची स्वप्ने पाहू नका, मोठे विचार करण्याची स्वप्ने पहा, आणि फक्त मोठे होऊ नका, या भारतासाठी उपयुक्त बना. मित्रांनो, आपण म्हणतो की
भारत बदलला पाहिजे. पण भारत बदलणार कोण? प्रशासन, नेता, सरकार आणि इतर आले कोणी? नाही, भारत बदलण्याची सुरुवात माझ्यापासून आणि तुमच्यापासून होणार आहे. मित्रांनो, इथून जाताना फक्त भाषण ऐकून जाऊ नका, एक संकल्पना घेऊन जा. मी स्त्रीचा सन्मान करेन, शेतकऱ्याला सन्मान मिळेल, प्रत्येक नागरिकाला त्याच्या जबाबदाऱ्यांची त्याला जाणीव असेल आणि प्रत्येक नागरिक जबाबदार नागरिक म्हणून बनेल. तिथे माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की